नमस्कार मित्रमंडळी. आज आपण इनर जॉईन बद्दल माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला दोन टेबल कसे जॉईन करायचे, त्यासाठी आपल्याला कोणती क्वेरी लिहायची आणि कोणते कोणते टेबल लिहायचे आणि त्यामध्ये कोणते कोणते कॉमन कॉलम्स असले पाहिजे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम इथं आपण त्याबद्दलची एक डेफिनेशन बघणार आहोत. इनर जॉईन म्हणजे काय? तर इनर जॉईन हे एक कीवर्ड आहे जे रेकॉर्ड जे आहे सिलेक्ट करण्यासाठी वापर केला जातो आणि यामध्ये फक्त मॅचिंग रेकॉर्ड दोन्ही टेबलमधले रिट्राईव्ह केले जातात. आता यामध्ये एक नोट पण दिलेलं आहे इथं आणि एक डायग्राम पण दिलेली आहे. इथं टेबल 1 दिलेलं आहे, इथं टेबल 2 दिलेलं आहे. तर या दोन्हीमधले जे मॅचिंग रेकॉर्ड आहेत ते आपल्याला दिसणार आहेत. तर इथं नोट जे दिलेलं आहे, द इनर जॉईन कीवर्ड रिटर्न ओनली रोज विथ ए मॅच इन बोथ टेबल्स, म्हणजे दोन्ही टेबलमध्ये मॅच झालेले कॉलमचे जे रेकॉर्ड्स आहेत, जे रोज आहेत ते दाखवणार आहे. which means that if you have a EMP with no EID or with EID that is not present in e-salary table, that record would not be written in the result. म्हणजे EMP टेबलमध्ये EID चा कॉलम आहे आणि ई सॅलरीमध्ये EID चा कॉलम नसेल तर त्या सिच्युएशनमध्ये इथे आपल्याला कोणतेही रेकॉर्ड रिट्राईव्ह होणार नाहीये. तर आता इथं मी काही टेबल वगैरे क्रिएट केलेले आहेत. मी दोन टेबलची माहिती दाखवतो. इथे EMP आणि ई सॅलरी असे दोन टेबल आहेत माझे. मी सध्या याला इन्सर्ट करून घेतो, क्वेरी एक्झिक्यूट करून घेतो. जर इथे EMP टेबल एक्झिक्यूट केला, त्यानंतर ई सॅलरी टेबल हा पण एक्झिक्यूट केला. मला डेटाबेसमध्ये बघायचं झालं तर मी इथं बघेल, इथं EMP आणि ई सॅलरी. त्यानंतर मला आता रेकॉर्ड इन्सर्ट करायचं त्यामध्ये. तर मी माझ्याकडे काही क्वेरीज लिहून ठेवलेले आहेत, ते एक्झिक्यूट करून घेतो, म्हणजे लवकरात लवकर मला टेबल कशी जॉईन करायचे ते दाखवता येईल. हे दोन्ही क्वेरी मी एक्झिक्यूट करून घेतोय वन बाय वन. दोन्ही क्वेरी एक्झिक्यूट झालेले. सध्या मी या टेबलचा डेटा जो आहे मी चेक करतोय. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP आणि त्यानंतर दुसरा जो टेबल आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम ई सॅलरी. दोन्ही टेबलला मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर इथे एक्झिक्यूट सिलेक्टेड पोर्शन करतो. इथे दोन्ही टेबल दाखवतात, इथे EMP टेबल आणि इथे ई सॅलरी टेबल. ओके. आता इथे मी जॉईनची क्वेरी लिहितो. सिलेक्ट, त्यानंतर मला कोणत्या टेबलमधले कोणते कॉलम घ्यायचे ते लिहावं लागेल इथे. तर EMP टेबलमधला फर्स्ट नेम कॉमा EMP डॉट CT. नेहमी तुम्हाला EMP लिहावं लागेल किंवा त्याचा अलियास करून ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर मी इथं डायरेक्टली टेबलचं नाव आणि कॉलमचे नाव लिहितो. त्यानंतर मला सेकंड टेबलमधला जो कॉलम घ्यायचा आहे, सुरुवातीला टेबलचं नाव लिहावं लागेल, ई सॅलरी डॉट सॅलरी फ्रॉम कोणत्या टेबलमधला, EMP. नेहमी रेग्युलरची जी क्वेरी आहे आपण इथपर्यंत लिहितो. आता जॉईन करण्यासाठी आपल्याला इनर जॉईनचा वापर करावा लागेल. इथे इनर जॉईन, त्यानंतर मला दुसऱ्या टेबलचं नाव लिहावं लागेल ज्या टेबलसोबत मला जॉईन करायचं आहे, ई सॅलरी. त्यानंतर ऑन हा कीवर्ड यूज केला जातो इथे. त्यानंतर EMP डॉट EID इक्वल टू, त्यानंतर ई सॅलरी डॉट EID. कारण EID हा मी दोन्ही टेबलमध्ये कॉमन कॉलम दिलेला आहे आणि या कॉमन कॉलमनुसारच मला हे ते दोन्ही टेबल जे जॉईन करायचे. तर मी इथं क्वेरी एक्झिक्यूट करतो. तर इथं मला दोन्ही टेबलमधले कॉमन कॉलम जे आहेत ते दाखवतात. इथे एक कॉमन ID पण मी
एंटर करतो emp.eid, त्यामुळे मला नेमकं कॉलमचा आय डीसुद्धा भेटून जाईल. ओके, इथं दाखवतं येतं EID 2 राजेश मुंबई 2000, त्यानंतर EID 4 सुमित लातूर 1100. त्यानंतर हा कॉलम रिपीट आलेला आहे EID, त्यामुळे रेकॉर्डसुद्धा रिपीट इथं दाखवतं आहे. ओके, तर या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली नक्कीच कळवा, आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि काही डाऊट असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये टेक्स्ट मेसेज करा, नक्कीच तुम्हाला मी उत्तर देईन. धन्यवाद.